लग्नाची बेडी या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सुलोचना मॅडमला असं वाटतं की सिंधू ही राघवची बायको आहे आणि त्या दोघांना ती रामसीतेचा रोल करण्यासाठी प्रवृत्त करत असते। त्यावेळेस मात्र रुक्मिणीला खूप राग येतो आणि ती उठते, मधूचा हात पकडत मधूला राघवच्या साईडला उभी करते आणि सुलोचना मॅडमला सांगते की राघवची बायको ही आहे, ही मधुराणी राघव रत्नपारखी। त्यावेळेस त्या मॅडम या अतिशय आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, मग ह्या कोण आहेत? त्यावेळेस अनाथ आश्रमातले सर सांगतात की अहो मॅडम, तुम्हाला मी केव्हाचा सांगायचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही ऐकत नाही आहेत, या डॉक्टर सिंधू। त्यावेळेस त्या म्हणतात की आपल्या आश्रमातल्या मुलांना ज्या ट्रीटमेंट करतात त्या ह्याच आहेत का, आणि मग त्या इथं काय करत आहेत? त्यावेळेस सिंधू सांगते की मी या घरामध्ये पेंगेस म्हणून राहत आहे, विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे। आणि ती सावीला जवळ घेऊन सांगते की सावी ही माझी मुलगी आहे आणि आम्ही फक्त इथं विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी आलो आहोत। तेव्हा रुक्मिणी सुलोचना मॅडमला सांगते की या नाटकामध्ये रामाचा रोल जर करायचा असेल तर राघवबरोबर राणी ही सीता म्हणूनच येणार। तुम्हाला जर हे पटत असेल तर तुम्ही या नाटकाला होकार देते, नाहीतर नाही। त्यावेळेस मात्र मधूला खूप आनंद होतो आणि ती छानपैकी काकूंकडे बघून हास्यस्मित करते। नंतर त्या सुलोचना मॅडम म्हणतात की ठीक आहे, मला चालणार आहेत। तेव्हा मात्र सिंधू ही राघव आणि मधूकडे बघते आणि तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो। आता इकडे सिंधू ही सावी आणि विनू या दोघांनाही लवकुशची गोष्ट सांगत असते। ती त्या दोघांना सांगत असते की लवकुश हे दोघेही एकपाठी असतात। त्यावेळेस विनू म्हणतो की डॉक्टर काकू, एकपाठी म्हणजे काय? त्यावेळेस सिंधू सांगते, एकपाठी म्हणजे एकदा वाचल्याने किंवा एकदा ऐकल्याने जो लक्षात ठेवतो तो एकपाठी असतो। त्यावेळेस सावी म्हणते की आई, मग मला तू एकदा सांगितलं आणि मी एकदा वाचलं तर माझ्या लक्षात राहतं, मग मी एकपाठी आहे ना? त्यावेळेस सिंधू सावीला आणि विनोदला म्हणते की हो, तुम्ही दोघी एकपाठी आहात, तसेच तुमच्या दोघांसारखी लव आणि कुश हे दोघेही होते। त्यावेळेस सावी ही सिंधूला विचारते की आई, लव कुशला माता सीतेने त्यांचे वडील कोण आहे हे सांगितलं होतं का? त्यावेळेस मात्र सिंधू ही विचार करते की आता मी सावीला या गोष्टीचं काय उत्तर देऊ। ती मनातल्या मनात म्हणते की सीतामाई, जशी तू वेळ आल्यानंतर लवकुश या दोघांनाही त्यांचे वडील कोण आहे सांगितलं, तसं तू मला समजून घे। मी पण सावीला तिची वेळ आल्यावरतीच सांगणार तिचे बाबा कोण आहे। मी तिला तिच्या बाबांपासून दूर ठेवते आहे हे माझ्या लक्षात येत आहे, पण ही सगळी परिस्थिती कशामुळे आणि कोणामुळे आली हे सीतामाई तुला कळणार आहे आणि मी हे सर्व सावीला सांगणार आहे। त्यानंतर सिंधू ही सावीला म्हणते की सावी बाळ, तू अजून लहान आहेस ना, मग या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नको। ज्यावेळेस तू मोठी होशील ना, त्यावेळेस सीतामाईने लवकुश यांना राम हे त्यांचे वडील हे केव्हा सांगितलं आणि माझ्या जीवनात काय झालेलं आहे हे मी तुला तू मोठी झाल्यानंतर चांगला समजल्यानंतर सांगेल। आणि मग नंतर ती त्या दोघांनाही लवकुश यांचे पॅरिग्राफ जे असतात ते वाचायला लावते आणि सांगते की तुम्ही आता याची जरा प्रॅक्टिस करतात का? मग सावी आणि विनू हे दोन्हीही लवकुश आणि त्यांच्या याची प्रॅक्टिस करत असतात। इकडे ऋतुजाही त्यांच्या रूममध्ये असते आणि ती विचार करत असते की रुक्मिणी वहिनी सध्या घरामध्ये खूप जास्तीच करत आहात। त्यावेळेस ऋतुराज म्हणतो की तू असं काय करत आहे? तेव्हा ऋतुजा म्हणते की हो, रुक्मिणी वहिनी ह्या कुठल्याही गोष्टीला कसंही काहीही वागतात, ते तुम्हाला चालतंय। त्यावेळेस मात्र ऋतुजाला म्हणतो की तू कर विचार, मी झोपतो। सकाळ झालेली असते, सर्वजण डायनिंग टेबलवर जमलेले असतात। राजश्री ही सर्वांना नाश्ता वाढत असते। त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की ऋतुराज आणि ऋतुजा अजून कशी आली नाही? त्यावेळेस मात्र राजश्री सांगते की ऋतुजाचं डोकं दुखत आहे, त्यासाठी भाऊजी तिला गोळ्या घ्यायला गेले आहेत। आणि मधू राघव कुठे आहे? त्याच वेळेस त्या ठिकाणी मधू येते आणि मधूला ते विचारतात की अगं मधू, तू आलीस आणि आता राघव कुठं आहे? तेव्हा मधू सांगते की राघव हा रात्रीच गेला ड्युटीवरती, तो आता 2-3 दिवसांनी येणार आहे। त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की अगं तू आम्हाला का सांगितलं नाही? तेव्हा राजश्री जरा चिंतेत असते। रुक्मिणी म्हणते की काही काळजी नको करू, राघवसोबत विनायक आहे, विनायकाची सर्व इच्छा, विनायक राघवची काळजी घेईल। इकडे रेश्मा मात्र मोबाईलमध्ये असते। रेश्माचं मोबाईलमध्ये बघून राजश्री ही रत्नाकरला म्हणते
की तुम्ही मला 10,000 रुपये देणार का? त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की 10,000 रुपये तुला कशासाठी लागत आहे? तेव्हा ती सांगते की मला किराण्यासाठी लागत आहे. मात्र रुक्मिणी म्हणते हे तर सर्व रेश्माकडे दिलं आहे ना. त्यावेळेस रुक्मिणी ही बोलत असते, मात्र रेश्माचं लक्ष हे रुक्मिणीकडे नसतं. तेव्हा ऋषभ तिला सांगतो. रेश्मा म्हणते की अहो काकू, तुम्ही मला पैसे दिले नाहीत. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की मला तरी माझी अजून स्मरणशक्ती सांगत आहे की मी तुला पैसे दिलेले आहेत. तेव्हा रेश्मा ही मनात विचार करते आणि म्हणते की आता मी पैसे कुठे ठेवले मला आठवत नाही, पण आता काय सांगू. तेव्हा ती असं विचार करत असताना रुक्मिणी म्हणते की तुझा विचार करायचा झालं असेल, मनातल्या मनात बोलणं झालं असेल, तर जरा आता मोठ्याने बोलून आम्हाला सांगशील का की पैसे कुठे आहेत? त्यावेळेस रेश्मा म्हणते की काकू, तुम्ही मला फक्त पैसे द्यायचं बोलला होतात, पैसे दिले नाही. त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की आपल्या घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघरामध्ये विनायक आहे आणि त्याच्या कृपेने माझी स्मरणशक्ती तर अजून चांगली आहे. मी तुला काल हॉलमध्ये 15,000 रुपये दिलेले आहेत. त्यावेळेस मात्र रेश्मा ही ऐकून घेत नसते. ती सांगते की नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आता तुला मी टायमिंग सांगू का? आणि ती सांगते की मी तुला 500च्या 30 नोट्या दिल्या होत्या आणि जर टायमिंगही सांगायचं असेल तर सांग. त्यावेळेस ऋषभ म्हणतो की अगं रेश्मा, तुला आठवत नाही का तू पैसे कुठे ठेवले आहेस? तर तू बेडरूममध्ये जाऊन चेक कर. रेश्मा मात्र खूप चिडलेली असते, कारण रुक्मिणी तिच्यावर खूप चिडून बोलत असते. ती म्हणते की सारखं सारखं नेहमी माझ्यावरती चिडतात, बाकीच्या घरातल्यांच्या गोष्टी तुम्हाला सहन होतात. आणि ती म्हणते आता मी या ठिकाणून गेलेलीच दूर आहे, म्हणून ती उठते, नाश्ता न करता त्या ठिकाणून जाऊ लागते. त्यावेळेस पुन्हा रुक्मिणी तिला म्हणते की रेश्मा थांब, मी तुला काय विचारलेलं आहे, तू 15,000 रुपये कुठे ठेवले का कुठे तू उडवले आहेत? त्यावेळेस रेश्मा म्हणते की काकू, तुम्ही जरा जास्तीच बोलत आहात. तुम्हाला असं वाटते की या घरामध्ये रेश्माच फक्त ही निष्काळजी आहे. मी सांगितलेलं तुम्हाला कळत नाही आहे. तुम्ही रेश्मालाच फक्त टार्गेट ठेवत जा, बाकीच्यांना तुम्ही पोटात घालत जा, कारण ती तुमचे सुना आहेत. तेव्हा ती म्हणते की आपल्याला सगळ्यांचे डिनर सेट तयार करतात. तेव्हा ती ऋषभला विचारते की ऋषभ, आपल्या लग्नाला किती वर्ष झालीत रे? 10 वर्ष. अजून कुठं आपण डिनर प्लॅनला गेलो आहेत का? पण नाही, इथं मात्र ते सर्वांना डिनर प्लॅनला पाठवतात. त्या दोघांचे ते सगळ्यांचे बोलणे चालू असताना त्या ठिकाणी सिंधू येते. सिंधू हॉलमध्ये पेपर बघत असते आणि मात्र तिला या सर्वांचा किलकिलाट ऐकायला येतं आणि ती त्यांच्याकडे बघू लागते. रेश्मा ही रुक्मिणीला खूप बोलत असते. त्या ठिकाणी सिंधू ही पेपर टेबलवरचा उचलते आणि पेपर उचलल्यानंतर तिला त्या ठिकाणी पैसे मिळतात. ती पैसे हातात घेते. हातात पैसे घेऊन ती ज्या ठिकाणी वाद चालू असतो त्या ठिकाणी ते पैसे घेऊन तिथं जाते. पैसे घेऊन तिथं गेल्यानंतर तिच्याकडे सर्वजण बघत असतात की ती आता या ठिकाणी कशासाठी आली आहे, तिचं काम तरी काय आहे. परंतु हे कोणालाही माहिती नसतं. मात्र रेश्माजवळ सिंधू येते आणि सिंधू ही रेश्माला म्हणते की रेश्मा, हे पैसे मला टिफाईवर मिळाले. त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की मला अजूनही माहिती आहे आणि माझी स्मरणशक्ती चांगली आहे. आता तू बघ तुझं काय करायचं ते. आणि ती खूप चिडते. रुक्मिणीसुद्धा ही रुक्मिणीवर चिडते आणि रुक्मिणीला म्हणते की तू सर्वांना सर्व गोष्टी करू देते. सिंधूला राणीने या घरामध्ये आणले ते चालतंय, अन्वी दिवाळीच्या दिवशी बाहेर गेलेली चालतंय, मात्र मी मोबाईलमध्ये बघितलेलं चालत नाही. त्यावेळेस मात्र सिंधू म्हणते की अगं रेश्मा, ती काकू आहे, काकूला असं बोलू नको. तेव्हा रुक्मिणी म्हणते की बाहेरच्या लोकांनी काहीही मध्ये बोलायचं नसतं, हा आमच्या घरातला प्रश्न आहे. त्यावेळेस मात्र सिंधू ही शांत बसते. पुन्हा रेश्मा ही रुक्मिणीला बोलू लागते. ती रुक्मिणीचा खूप अपमान करत असते. तेव्हा सिंधू पुन्हा रेश्माला समजावते की अगं रेश्मा, त्या काकू आहेत, त्यांना असं काही बोलू नको. मात्र रेश्मासुद्धा सिंधूला म्हणते की तुला आत्ता काकूंनी काय सांगितलं गं? हा प्रश्न फक्त घरातल्यांचा आहे, बाहेरच्यांचा नाही. मग तू काय या घरामध्ये डोकावत आहे? त्यावेळेस मात्र सिंधूला खूप अपमानास्पद वाटतं आणि राजश्री रत्नाकर हे रेश्माकडे पाहतात की रेश्मा अशी काय बोलत असते. आता आपण बघूयात की रुक्मिणी आणि रेश्मा यांचं भांडण मिटणार का पुढे वाढणार? असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.